पत्रकार परिषद आपल्या सगळ्यांना माहित आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसंदर्भात आहे। त्या संदर्भात आपल्याला माननीय राज्य निवडणूक आयुक्त सविस्तर माहिती देतीलच। आजच्या या पत्रकार परिषदेत मी जगदीश मोरे, माननीय राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं मनपूर्वक स्वागत करतो। पत्रकार परिषदेला आमचे सचिव काकानी साहेब उपस्थित आहेत आणि उपायुक्त राजेंद्र पाटील देखील उपस्थित आहेत। नेहमीप्रमाणे सर आपल्याला सविस्तर सांगतील, त्यानंतर थोडक्यात हिंदी आणि इंग्रजीमध्ये ब्रीफिंग करतील आणि मग प्रश्न उत्तर होतील। पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करा। हा माईक सुरू ठेवायचा आहे की फक्त स्पीकर? सर्व मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना माझा नमस्कार। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात आजची ही पत्रकार परिषद इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये 50% पेक्षा कमी आरक्षण आहे अशा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लावण्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आणि त्याच्या अनुषंगाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भात आजची ही पत्रकार परिषद आहे। ज्या जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका होत आहेत ते जिल्हे आहेत कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर अशा या 12 जिल्हा परिषद आहेत। या निवडणुकामध्ये प्रत्येक मतदाराला 2 मते देणे आवश्यक आहे। यामध्ये 1 मत त्याला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावं लागेल आणि 1 मत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी द्यावं लागेल। या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे। विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र प्रक्रिया ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसारखीच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा ही प्रक्रिया ऑफलाईन राबवण्यात येणार आहे। या निवडणुकीमध्ये ज्या जागा राखीव आहेत त्या राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी ही नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे। मात्र एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्याच्याकडे अन्य कोणताही पुरावा असेल की त्यांनी अशा जात पडताळणी समितीकडे अर्ज केला त्याची प्रत त्यांनी सादर करणं आवश्यक आहे। मात्र निवडून आल्यावर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर नाही केलं तर त्याची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल। या निवडणुकीमध्ये मतदान केंद्र एकूण 25,482 आहे आणि या निवडणुकीसाठी आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे ही निवडणूक घेणार आहे आणि त्यामध्ये एकूण कंट्रोल युनिट 51,537 आम्ही वापरणार आहोत आणि बॅलेट युनिट 1,10,329 इतके बॅलेट युनिट आम्ही वापरणार आहोत। या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे 25,482 असतील आणि या सर्व मतदान केंद्रावर अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी वीज, पिण्याचे पाणी, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था या सर्व करण्यात आलेल्या आहे। याशिवाय काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून निर्माण केल्या जातील आणि काही मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र असतील। पिंक मतदान केंद्रावर
ज्यामध्ये महिला मतदारांची संख्या जास्त आहे चॅनल को असे भी बढ़ा दिया गया, मतदान दोनों केंद्र बढ़ा हे दिया। 3 मतदान केंद्र असते आणि त्यामध्ये सर्व निवडणूक कर्मचारी अधिकारी दोनों बढ़ा दिए मैंने, आणि दोनों सर्व को। सुरक्षा कर्मचारी या महिला असतील. हाँ या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 वन ची से मतदार यादी वापरणार आहोत आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून जी मतदार यादी आली ती मतदार वन पे यादी है सर, वन जिल्हा पे। परिषद विभाग व पंचायत समिती गणनीय ही विभाजित केलेली आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी वन का भी कोई ऑनलाईन दस पे प्रसिद्ध झालेली आहे ये लोग का आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनीय मतदार यादी ही प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याला माहितच आहे की या मतदार याद्या या भारत निवडणूक आयोगाकडून आलेल्या असल्यामुळे या मतदार यादीमध्ये कोणतीही नाव त्याच्यामध्ये समाविष्ट करणे किंवा कोणतेही नाव याच्यामधून वगळणे ही राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही. यामध्ये दुबार मतदार आम्ही टूलद्वारे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि दुबार मतदारासंदर्भात योग्य ती कार्यवाही आमच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसर आणि जिल्हाधिकारी हे करतील. याशिवाय मतदाराला त्याचं नाव, प्रभाग क्रमांक आणि त्याला त्याचं मतदान केंद्र शोधण्यासाठी मताधिकार मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे. हे मताधिकार मोबाईल ॲप सध्या अँड्रॉइड सिस्टीमवर उपलब्ध आहे आणि या अनुषंगाने मतदाराला त्याचा जो निवडणूक विभाग आहे आणि जो पंचायत समिती गण आहे हा त्याला शोधता येईल आणि त्याशिवाय त्याचं मतदान केंद्र सुद्धा त्यामध्ये त्याला शोधता येईल. याशिवाय मतदाराला आयोगाच्या वेबसाईटवर, आयोगाच्या पोर्टलवर जे महासिक वोटर लिस्ट .in म्हणून पोर्टल आहे वोटर सर्चसाठी, त्याच्यावर पण जाऊन त्याला त्याचं नाव किंवा ईपी क्रमांक टाकून त्याला त्याचा मतदान केंद्र त्याला शोधता येईल. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया व गरोदर स्त्रिया यांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था, वेगळी रांग असेल. ज्या ठिकाणी वेगळी रांग नसेल त्यांना प्राधान्याने मतदान केंद्राच्या आतमध्ये नेण्याची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था राहणार आहे. या निवडणुकीमध्ये एकूण निवडणूक निर्णय अधिकारी 125 असणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा 125 असणार आहे. एकूण निवडणूक अधिकारी कर्मचारी 1,28,000 यामध्ये असणार आहेत. निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी पुरवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे अधिनियम बनलेले आहेत त्या अधिनियमामध्ये प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी यावर वेगवेगळी तरतूद आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमानुसार मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर प्रचाराची समाप्ती होईल आणि त्यामुळे प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमाच्या द्वारे कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचार विषयक जाहिरात प्रसिद्धी किंवा प्रसारित करता येणार नाही. याशिवाय 2 प्रकारच्या माध्यम प्रसारण सहनियंत्रण समित्या असतील. यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम सहनियंत्रण समिती असेल. राज्य स्तरावर राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणन व सहनियंत्रण समिती असेल. यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातीचे पूर्वप्रमाणन ही मुख्य जबाबदारी या समितीकडे असेल. याशिवाय पेड न्यूज संदर्भात तक्रारी, चौकशी ही सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे असेल. ही निवडणूक घोषित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे. जरी या संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आचारसंहिता जरी असेल तरी या क्षेत्राच्या बाहेर इतर क्षेत्रात जर अशा संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कुठली घटना किंवा कुठला कार्यक्रम घेता येणार नाही. या निवडणुकीमध्ये निवडणूक खर्चावर जी मर्यादा आहे यामध्ये 3 स्लॅब्स केलेले आहेत. ज्या जिल्हा परिषदमध्ये 71 ते 75 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 9 लाख, पंचायत समितीसाठी 6 लाख. ज्या जिल्हा परिषदमध्ये 61 ते 70 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 7.5 लाख,
पंचायत समितीसाठी 5.25 लाख. ज्या जिल्हा परिषदमध्ये 50 ते 60 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 6 लाख आणि पंचायत समितीसाठी 4.5 लाख अशा प्रकारे निवडणूक खर्चाची मर्यादा आहे. या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे 25,482 आहे, जे मी आधीच सांगितलेलं आहे. एकूण मतदार 2.09 कोटी आहेत. एकूण पुरुष मतदार 1.07 कोटी आहेत. एकूण स्त्री मतदार 1.02 कोटी आहेत आणि इतर मतदार हे 473 आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र 25,482 आहेत. एकूण मतदार 2.09 कोटी आहेत. एकूण पुरुष मतदार 1.07 कोटी आहेत. एकूण स्त्री मतदार 1.02 कोटी आहेत आणि एकूण इतर मतदार 473 आहेत. ज्या जागांसाठी निवडणूक घ्यायची आहे त्यामध्ये 12 जिल्हा परिषदमध्ये एकूण 731 निवडणूक विभाग आहेत, म्हणजे 731 जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये महिलांसाठी 369 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 83 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 25 जागा आहेत आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 191 जागा आहेत. ज्या पंचायत समिती जागांसाठी ही निवडणूक आहे त्या एकूण पंचायत समिती आहे 125 आणि एकूण जागा म्हणजे एकूण पंचायत समिती सदस्य 1,462 निवडून द्यायचे आहेत. ज्यामध्ये महिलांसाठी 731 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 166 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 38 जागा आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 342 जागा आहेत. यानंतर मी हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतो आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचा निवडणुकांचा कार्यक्रम. जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी 16 जानेवारी 2026. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026. नामनिर्देशन पत्राची छाननी. नामनिर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत. अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 नंतर. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 वाजेनंतर. अंतिम उमेदवाराची यादी. अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतमोजणीचा दिनांक. मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून. मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून. आता हा निवडणुकीचा कार्यक्रम मी हिंदीमध्ये घोषित करत आहे. बारह जिला परिषद और 125 पंचायत समिति का चुनाव कार्यक्रम. जिलाधिकारी द्वारा चुनाव कार्यक्रम की सूचना का प्रकाशन 16 जनवरी 2026. जिलाधिकारी द्वारा चुनाव कार्यक्रम की सूचना का प्रकाशन
16 जनवरी 2026। नामांकन पत्र स्वीकार करना। नामांकन पत्र स्वीकार करना 16 जनवरी 2026 से 21 जनवरी 2026 सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक। नामांकन पत्र स्वीकार करना 16 जनवरी 2026 से 21 जनवरी 2026 सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक। नामांकन पत्रों की जांच। नामांकन पत्रों की जांच 22 जनवरी 2026 सुबह 11 बजे से। नामांकन पत्रों की जांच 22 जनवरी 2026 सुबह 11 बजे से। उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तिथि। उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तिथि 27 जनवरी 2026 दोपहर 3 बजे तक। उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तिथि 27 जनवरी 2026 दोपहर 3 बजे तक। अंतिम उम्मीदवारों की सूची और चुनाव चिन्ह आवंटन। अंतिम उम्मीदवारों की सूची और चुनाव चिन्ह आवंटन 27 जनवरी 2026 दोपहर 3:30 बजे के बाद। अंतिम उम्मीदवारों की सूची और चुनाव चिन्ह आवंटन 27 जनवरी 2026 दोपहर 3:30 बजे के बाद। अंतिम उम्मीदवारों की सूची। अंतिम उम्मीदवारों की सूची 27 जनवरी 2026। अंतिम उम्मीदवारों की सूची 27 जनवरी 2026। मतदान की तिथि। मतदान की तिथि 5 फरवरी 2026। मतदान की तिथि 5 फरवरी 2026 सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक। मतदान की तिथि 5 फरवरी 2026 सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक। मतगणना की तिथि। मतगणना की तिथि 7 फरवरी 2026 सुबह 10 बजे से। मतगणना की तिथि 7 फरवरी 2026 सुबह 10 बजे से। और इसके बाद मैं ये चुनाव कार्यक्रम इंग्लिश में घोषित करता हूं। I am declaring election program for 12 Jilla Parishad and 125 Panchayat Samitis. Publication of notice of election program by the district collector 16th January 2026. Publication of notice of election program by the district collector 16th January 2026. Submission of nomination paper. Submission of nomination paper 16th January 2026 to 21st January 2026 from 11 a.m. to 3 p.m. Submission of nomination paper 16th January 2026 to 21st January 2026 from 11 a.m. to 3 p.m. Scrutiny of nomination papers. Scrutiny of nomination paper 22nd January 2026 from 11 a.m. onwards. Scrutiny of nomination papers 22nd January 2026 from 11 a.m. onwards. Last date of withdrawal of candidature. Last date of withdrawal of candidature 27th January 2026. Last date for withdrawal of candidature 27th January 2026 up to 3 p.m. Publication of final list of candidates. Publication of final list of candidates and allotment of symbol. Publication of final list of candidate and allotment of symbol 27th January 2026 after 3:30 p.m. Publication of final list of candidate and allotment of symbol 27th January 2026 after 3:30 p.m. Final list of candidate 27th January 2026. Final list of candidate 27th January 2026. Date of poll. Date of poll
5th February 2026. Date of poll 5th February 2026 from 7:30 a.m. to 5:30 p.m. Date of poll 5th February 2026 from 7:30 a.m. to 5:30 p.m. Date of counting of votes. Date of counting of vote 7th February 2026 from 10 a.m. onwards. Date of counting of votes 7th February 2026 from 10 a.m. onwards. So this is the election program. Now याच्यानंतर मी फ्लोर ओपन करतो आपल्याला प्रश्नोत्तरासाठी. हा, यामध्ये आता मी 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर केलेली आहे. उर्वरित ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या उरलेल्या आहेत त्याच्या निवडणुकी संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने अजून काही निर्देश दिलेले नाही आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस निर्देश दिले त्यानुसार त्या निवडणुका घेतल्या जातील. 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली जाईल. ड्रॉ काढण्याच्या अगोदर आपल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी व पंचायत समिती इथे काढले जातात. मग इथं न्यायालयापर्यंत हे प्रकरण जाण्यापेक्षा आपण ड्रॉ काढण्याचे पुन्हा आदेश का देत नाही? नाही, तसे मला अधिकार नाही आहेत. कारण की माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे जवळपास 35 ते 40 यामध्ये पिटिशन आहे आणि या सर्वांवर एकत्रितरित्या माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे सुनावणी आहे. आता पुढची डेट 21 जानेवारी आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय जे काही या संदर्भात निर्देश देतील त्याप्रमाणे कार्यवाही करावं लागेल. सर, यावेळेला कुलाबासारख्या ठिकाणी जो प्रॉब्लेम झाला की जर मी पैसे भरले होते आणि उमेदवारांचं म्हणणं होतं की पैसे घेऊन आम्हाला कॅन्डिडेट करता नाही आले कारण उमेदवारी मिळाली नाही. अशाच पद्धतीची अडचण या निवडणुकांमध्ये सुद्धा येऊ शकते. या संदर्भात आपण काही एक्स्ट्रा काळजी घेणार आहोत? यामध्ये ऍक्च्युली जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांना खूप क्लिअर सूचना आहेत आणि जे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हँडबुकमध्ये जे निर्देश दिलेले आहेत या हँडबुकमध्ये दिलेल्या निर्देशाचे त्यांनी तंतोतंत पालन जर केले आणि तसेच उमेदवारांना पण आम्ही सूचना देणार आहोत. याशिवाय राजकीय पक्षांची सभा सुद्धा मी उद्या बोलवली आहे. त्यांना सुद्धा जी प्रक्रिया आहे नामनिर्देशनची प्रक्रिया पुन्हा एकदा त्यामध्ये आम्ही त्यांना सांगणार आहे की कशा प्रकारे नामनिर्देशनची प्रक्रिया आहे, यामध्ये कुठल्या कुठल्या काळजी घ्यायला पाहिजे, कुठले प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे हे सर्व त्यांना उद्या आम्ही सांगणार आहोत. त्यांचं म्हणणं होतं की परिसराच्या आतमध्ये येऊन आम्ही डिपॉझिट भरून सुद्धा आमचं नाम निर्देशन पत्र स्वीकारलं गेलं नाही. नाही, हे बघा, याच्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची जी प्रक्रिया आहे अर्धन्यायिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. ही ऍक्च्युली निवडणूक निर्णय अधिकारी यांचे त्यामध्ये अधिकार आहे आणि याशिवाय यामध्ये राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर आम्हाला त्याच्यामध्ये करता येत नाही. यामध्ये जर कोणाला यामध्ये याच्या विरुद्ध जर त्यांना दाद मागायची असेल तर मग हायकोर्टमध्ये रिट पिटिशन हा एक भाग आहे किंवा निवडणूक संपल्यानंतर इलेक्शन पिटिशन सुद्धा दाखल करता येतं. आता या कुलाबाच्या केसमध्ये आम्ही महापालिका आयुक्त यांचा अहवाल मागितला आणि महापालिका आयुक्त यांच्या अहवालामध्ये जे काही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कार्यवाही केलेली आहे ती ऍक्च्युअली कायद्यानुसारच कार्यवाही केलेली आहे आणि इव्हन व्हिडिओ फुटेज सुद्धा आम्ही बघितले आणि या व्हिडिओ फुटेजमध्ये त्यांनी ऍक्च्युअली 5 वाजेपर्यंत टाइम होता. 5 वाजण्याच्या आधी त्यांनी 2-3 वेळा 10 मिनिटं आधी 2-3 वेळा त्यांनी पुकारणी केली आणि पुकारणी केल्यानंतर त्यांनी दालनाचे दरवाजे बंद केले. तर यामध्ये ऍक्च्युअली प्रायमा फेशी प्रथमदर्शनी असं काही त्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची चूक दिसून येत नाही. नगरपालिका निवडणुकीत सुद्धा अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडनं मतदारांना पैसे वाटण्याचे प्रकार समोर आले होते. जेव्हा कारवाई झाली आहे त्यामुळे राजकीय पक्षांची हिंमत वाढते. आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ते प्रकार होतील. त्यामुळे निवडणूक आयोग यात ठोस कारवाई का करत नाही? नाही, निवडणूक आयोगाने ठोस कार्यवाही केली नाही हे मला चुकीचं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की जी रोख रक्कम जी आहे ते रोख रक्कम किंवा यामध्ये मद्य रोख रक्कम किंवा काही भेटवस्तू
यांच्या वाटपासाठी आम्ही सर्व्हेलन्स टीम स्थापन केलेल्या आहे. त्या स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम प्रत्येक नाकानाक्यावर स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आहे, फ्लाइंग स्क्वॉड आहेत, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम आहे आणि या सर्व टीमच्या माध्यमाने प्रत्येक महापालिकेमध्ये मिनिमम 7 ते 8 नाके आणि तितक्याच प्रमाणामध्ये फ्लाइंग स्क्वॉड, तितक्याच प्रमाणामध्ये व्हिडिओ व्ह्युइंग टीम तिथे सर्व महापालिकेमध्ये स्थापित झालेले आहे. आणि यामध्ये आतापर्यंत रोख रक्कम जी आहे साधारणतः 7 कोटीच्या जवळपास रोख रक्कम जप्त केलेली आहे. मद्य पदार्थ आहे 2,36,000 लिटर मद्य पदार्थ जप्त केलेले आहेत, ज्याची एकूण किंमत 5.28 कोटी आहे. जे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत ते 54.85 कोटीचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत, 54.85 कोटी. याशिवाय जे शस्त्रास्त्र व स्फोटके, जे अग्निशस्त्रे, धारदार शस्त्रे, दारुगोळा, चाकू, तलवार, कोयता, फायरआर्म, कार्ट्रिज, देशी कट्टा, काडतुसे, हँड ग्रेनेड, मॅगझिन ही 95 आतापर्यंत जप्त केलेली आहेत. यानंतर प्रतिबंधात्मक कार्यवाही ज्या केलेल्या आहेत, या प्रतिबंधात्मक कार्यवाही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यांच्याद्वारे 21,153 लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये 380 लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झाली आहे. एमपीडीए कायद्यांतर्गत 53 लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे आणि मोका कायद्यांतर्गत 14 लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे. याशिवाय 3,196 मतदान केंद्रे हे संवेदनशील मतदान केंद्रे म्हणून घोषित केलेले आहे. तिथे अधिकचा सुरक्षा व्यवस्था पुरवणार आहे. नाही, आचारसंहिते भंगच्या तक्रारी ज्या आहेत त्यामध्ये एकूण तक्रारी एकूण 341 तक्रारी आलेल्या आहेत आणि 341 आणि या 341 तक्रारींपैकी 280 तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे आणि 61 तक्रारी ह्या प्रलंबित आहेत. कुठल्या हा ते मगाशी मी सांगितलं ना, मगाशी सांगितलं आहे की राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात ज्या तक्रारी आल्या होत्या त्यामध्ये ऍडिशनल व्हिडिओ फुटेज मी मागितलेलं आहे आणि आमच्याकडे जे व्हिडिओ फुटेज आहे त्याच्यामध्ये असं प्रथमदर्शनी काही दिसत नाही. मात्र या संदर्भात मुख्य निवडणूक निरीक्षक जे मुंबई महापालिकेसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक आहेत श्री दिग्पाल सिंग चहल यांच्याकडून सुद्धा आम्ही अहवाल मागितलेला आहे. बिनविरोध जिथे जिथे निवडणूक होते तिथे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत की जिथे बिनविरोध निवडणूक होत आहे तिथे आम्ही संबंधित महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागितलेला आहे. हा अहवाल 4 गोष्टीवर आहे. एक तर बिनविरोध निवडणूक मध्ये जो उमेदवार बिनविरोध झालेला आहे त्या उमेदवारांनी इतर उमेदवारांवर काही दबाव आणला का, नंबर 1. यामध्ये त्या निवडणुकीमध्ये माघारी घेतलेले उमेदवार आहेत त्यांच्यावर काही आमिष दाखवलं का, नंबर 2. याच्यामध्ये काही पोलीस कंप्लेंट झाली होती का, नंबर 3. आणि याच्यामध्ये काही तक्रार आहे का, आणि विशेष करून ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्या उमेदवारांनी स्वखुशीने माघार घेतली आहे का. या पॉइंटवर आम्ही रिपोर्ट महापालिका आयुक्तांकडून मागितलेला आहे आणि हा रिपोर्ट आल्यानंतर बिनविरोध निवडीच्या संदर्भात आम्ही याच्यामध्ये निर्णय देणार नाही. आता पैसे घरोघरी जे वाटण्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आम्ही
आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्या महापालिका आयुक्तांकडे पाठवतो आणि महापालिका आयुक्त यांच्या स्तरावर पण आचारसंहिता कक्ष आहे आणि त्यांच्या स्तरावर सुद्धा हे वेगवेगळे सर्व्हिलन्स टीम आहेत. या सर्व्हिलन्स टीम कार्यरत आहेत. नाही बघा, प्रचारासाठी जी मुदत आहे ती 48 आवर्स बिफोर, 48 तासाच्या अगोदर प्रचार हा समाप्त होतो. 48 तासाच्या म्हणजे आता बेसिकली 15 तारखेला निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे 13 तारखेला 5:30 नंतर हा प्रचार करता येणार नाही. जर का तुम्ही अलाउड केलं असेल संध्याकाळी घरोघरी जाऊन, एक तर तुम्ही म्हणता तुमच्याकडे मशिनरी एवढी आहे का, ते कमिशनर म्हणजे म्युन्सिपल कमिशनर जे का असतात ते बघतात, सर्व्हेलन्स करतात. सर आता डेली अजून 5:30 व्हायचे, अजूनही घरोघरी जाऊन बाकीच्या वाटण्या चालू आहे. तर 5:30 नंतर जर का हे पूर्ण चालणार असेल 15 तारखेपर्यंत, तर व्हॉट काइंड ऑफ सर्व्हेलन्स हॅव यू गॉट, आणि अशा पद्धतीने होऊ नये यासाठी तुम्ही नवीन काही योजना करणार आहात का? नाही, जिथे अशा प्रकारचं ऍक्च्युअली पैशाचं वाटप सुरू आहे मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये जे गुन्हे दाखल झाले ते सुद्धा सांगितलं आणि याच्यामध्ये जी 5:30 ची मुदत आहे, 5:30 ची जी मुदत आहे, 5:30 नंतर प्रचार करता येणार नाही. ती मुदत जाहीर प्रचाराच्या संदर्भात आहे. हा, ऍक्च्युअली जाहीर प्रचारावर बंदी आहे. जाहीर प्रचारावर बंदी आहे. आम्ही तरी पहिल्यांदा बघतोय, तुम्ही आता बघत असाल तर अशा प्रकारे घरोघरी जाऊन आर यू ऑल्सो एनकरेजिंग की जे नाही, असं कुठे होत असेल तर आम्ही कार्यवाही करू. नाही, असा नियम जो आहे, नियम हा जाहीर प्रचारावर नियम आहे. नियम जो 5:30चा नियम आहे जाहीर प्रचारासंदर्भात, जाहीर प्रचार करता नाही, जे नियम जे आहे ते नियम जाहीर प्रचारावर नियम आहे. नाही, मी तुम्हाला सांगितलं की जे प्रतिबंध आहे ते जाहीर प्रचारावर प्रतिबंध आहे. नाही, हे बघा, ऍक्च्युअली याशिवाय कलम 37 जे आहे, कलम 37 मध्ये 5 पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकत नाही. मात्र इंडिव्हिज्युअली कोणी घरोघरी गेला तर त्याला तसं काही प्रतिबंध नाही आहे. त्यामध्ये एक्झॅक्टली अपेक्षा काय आहे? जाहीर प्रचार बंद व्हावा ही अपेक्षा आहे की लोकांनी एकमेकांना भेटूच नाही ही अपेक्षा आहे? लोकांनी एकमेकांना भेटू नये ही अपेक्षा नाहीच आहे. जाहीर प्रचारावर बंदी आहे. याशिवाय 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाही. आता पुढचा प्रश्न घ्या. त्यांचा उद्या
उद्देश काय आहे तुमचा निवडणूक आयोग? नाही आमचा ऍक्च्युली नियम क्लिअर आहे. नियम हाच आहे की ऍक्च्युली जाहीर प्रचारावर बंदी आहे आणि पाच इंडिव्हिज्युअली जाऊ शकतो ना, वैयक्तिकरित्या जाऊ शकतो. थांबा होऊ दे. नाही, प्रचार बघा, प्रचाराच्या कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये मिरवणूक आहे किंवा रॅली आहे किंवा सभा आहे, या सर्व प्रचाराची कॅटेगरी आहे. या 5:30 नंतर सर्व बंद होते. मी सांगितलं ना, त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं. एक मिनिट वैयक्तिक भेटीगाठीमध्ये केलेला प्रचार हा आचारसंहितेचा भंग नाही का? 5:30 नंतर तुम्ही प्रचारच करतात, वैयक्तिक भेटला तरी नाही. वैयक्तिक भेटीवर जाहीर प्रचार जो आहे, जाहीर प्रचार म्हणजे प्रचार सभा, मिरवणूक. हा, उद्देश कळत नाहीये. तुम्ही हा नियम जो आहे तो आधी का बदलला? आधी पूर्ण प्रचार थांबत होता. नाही, नियम कुठलेच बदललेले नाही. नियम तेच आहेत, नियम कोणतेच बदलले नाही. आणि लोकसभा विधानसभामध्ये पण तीच आहे ना. लोकसभा विधानसभामध्ये जे नियम आहेत तेच नियम इथे आपण एक मिनिट थांबा. त्यांचं उद्या एक मिनिट थांबा त्यांचं उद्या ना. नियम असा नाही आहे. नियम जाहीर प्रचाराचा नियम आहे. डोर टू डोर व्यक्तिगतरित्या जाऊ शकतात ना त्याच्यामध्ये. डोर टू डोर व्यक्तिगतरित्या जाऊ शकतात. असं काही आधीपासूनच असं आहे. असा वेगळा नियमच नाही आहे. असा वेगळा नियम आम्ही केलेला नाही. ठीक आहे. नाही, आता या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. दुसरा प्रश्न विचारा. या संदर्भात आम्ही वेगळी एक प्रेस नोट तुम्हाला देऊ. प्रेस नोट तुम्हाला देऊ या संदर्भात. नाही, पैसे वाटप करणे हा गुन्हा आहे. जिथे कुठे पैसे वाटप होत असतील असं प्रकार आढळलं आम्ही कारवाई करू. जाहीर प्रचार करायचे, पण समजा एकटा उमेदवार गेला आणि घरामध्ये जाऊन बसला, 15 जण घरामध्ये म्हणजे चर्चा करू शकतो. चर्चा करू शकतो. तो घरातले 15 लोक असतील नाही, पैसे नाही देऊ शकत. पैसे नाही देऊ शकत. घरी जाऊन चर्चा करू शकतो. एक मिनिट. नवीन नियम नाही आहे तो. नाही, हे बघा, ऍक्च्युली डोर टू डोर गेला, 5 पेक्षा जास्त लोक गेले तर तो भंग आहे. पण तो तर गुन्हा आहेच ना. तो गुन्हा आहे. तसं कोणी निदर्शनास आणून दिलं तर आम्ही कारवाई करूच. नाही, तो व्हिडिओ मी महापालिका आयुक्त कल्याण डोंबिवलीला पाठवलेला आहे. त्यांच्याकडून आम्ही रिपोर्ट मागितलेला आहे.
प्रकार आहे त्यांनी अनेक निवडणुका कव्हर केलेल्या आहेत. हा पहिल्यांदा असा अनुभव आहे का जो प्रचार संपतो त्याच्यानंतर आपण घरोघरी जाऊन प्रचार करू शकतो. हा नियम का आणला हा तुमचा गोंधळ आहे. तर आम्ही अनेक निवडणुका हा पहिल्यांदा घडलेला प्रकार आहे. हा ऐतिहासिक निर्णय तुमचा. नाही, यामध्ये बघा, यामध्ये जो नियम आहे महाराष्ट्र महानगरपालिका एकच मिनिट. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 14(4) द्वारे राज्य निवडणूक आयोगास बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महापालिका निवडणुका संदर्भात समर्थ करणाऱ्या तरतुदीन्वये प्राप्त अधिकारानुसार आयोगास आदेश निर्गमित करण्याचे अधिकार आहेत. आणि यामध्ये मुंबई महापालिका अधिनियमान्वये कोणत्याही व्यक्तीला एखाद्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीतील मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर ज्या मतदान क्षेत्रात सार्वजनिक सभा भरवता येणार नाही किंवा तिला हजर राहता नाही हा नियम आहे. सभा हा नियम सभेच्या संदर्भात. नाही, आता विषय संपलेला आहे. शिवाय 2012चा मी आदेश वाचून दाखवतो. 2012 एक माझं ऐकून घ्या ना, माझं ऐकून घ्या. राज्य निवडणूक आयोगाने वितरित केलेल्या आचारसंहितेबाबतच्या पुस्तिकेमध्ये असलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक 13 वर जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील आणि एसएमएसचा देखील समावेश राहील असे नमूद आहे. तथापि सदर सूचनेमध्ये जाहीर प्रचार बंदीनंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करणे या संदर्भात कोणतीही स्पष्टता नाहीये. जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राचे 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहाने फिरता येणार नाही. आणि हा जो आदेश आहे हा 2012चा आदेश आहे. नवीन कोणता आदेश आणला मी? 2012चा आदेश आहे. हे बघा 2012 पासून स्टँडिंग ऑर्डर आहे आणि लोकसभा विधानसभेच्या इलेक्शन मध्ये पण असंच असतं. नाही बघा, एक मिनिट थांबा. ही मतदान प्रक्रिया फक्त म्हणजे मतमोजणी तितकी संपत नाही. त्याच्यानंतर राजपत्रामध्ये प्रसिद्धी करावी लागते आणि राजपत्रामध्ये प्रसिद्धी झाल्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपूर्ण होते. आणि राजपत्रात प्रसिद्धी करण्यासाठी पण आम्हाला टाइम लागतो ना. आणि याशिवाय 10वीच्या परीक्षा आहेत. 10वीच्या परीक्षा 9 फेब्रुवारी पासून आहेत. 12वीची परीक्षा 12 फेब्रुवारी पासून आहे. आणि त्याच्यामुळे या सर्व निवडणुका या आधी आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. ठीक आहे, मग बाकीचे शेवटचा प्रश्न, लास्ट टू क्वेश्चन. एक मिनिट सोनू, अरे जमाबंदीचा नियम 5% जास्त 5% कमी असतील. नाही, हे बघा किती लोक न्यायचे याच्यावर पण आहे. जमाबंदीचा जो नियम आहे 5 पेक्षा जास्त लोकांना सोबत घेऊन जातात. दुबार मतदार जे आहेत ते आता म्हणजे फायनल जे दुबार मतदार आहेत ते साधारणतः 10,32,521 दुबार मतदार आहेत. फायनल 10,32,000 आणि त्याच्यामध्ये मुंबई महापालिकेमध्ये फक्त 1,20,000 आता दुबार मतदार शिल्लक राहिलेले आहेत. लोकसभा विधानसभेमध्ये मतदान घेतलं होतं. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अशी तरतूद नाहीये, कायद्यामध्ये तरतूद नाहीये. पण महिला, वृद्ध आणि दिव्यांग असतील तर त्यांना मतदान केंद्रावर पुरेशी व्यवस्था आहे. त्यांना रॅम्पची व्यवस्था आहे. याशिवाय त्यांना व्हीलचेअरची पण व्यवस्था केलेली आहे. ठीक आहे.
ठीक आहे, बाकीचे प्रश्न तुम्ही पर्सनली मला विचारा.